धारावीचा जो काही विकास करतायत धारावीकरांना सुद्धा अपात्र ठरवून बाहेर काढतायत। म्हणजे तुम्ही विचार करा, आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं, तसं तुमच्याकडे तुम्ही अडगळीत पडलात। तसे धारावीकर त्यावेळेला अडगळीत होते, आता धारावीसाठी धारावी कोणाच्या घशात घातले? अदानी। आणि त्या 500 एकर धारावीसाठी जवळपास 1600 एकर मुंबईची जागा ही पुनर्विकासासाठी म्हणून धारावी ही आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात टाकली। देवनार डम्पिंग ग्राउंड अदानी, कुर्ला मदर डेअरी अदानी, मिठागराची जागा जी आपण आपल्या मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये। आज गिरणी संपाला किती वर्ष झाली, कोणाचे लक्ष सुद्धा नाही। गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे। कोणाचे आजोबा होते, कोणाचे वडील कामगार होते, त्या काळामध्ये संप झाला, गिरणी कामगारांना उद्ध्वस्त केलं। जे काय ते वंचड ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला। सगळ्या त्या जमिनी या गिरणी मालकाच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावरती टॉवर उभे केले गेले।